हॅलो फ्रेंड्स, मराठी जी के या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न जे लेटेस्ट प्रश्न आहेत बघा, तर ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. थोडी ती एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जी काही माहिती सांगतो ती वहीमध्ये आपल्याला नोट डाऊन करायची आहे. पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिल्या AI क्लिनिकचे उद्घाटन कोठे करण्यात आले? प्रश्न महत्त्वाचा आहे. उत्तर असणारे पर्याय क ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश. ग्रेटर नोएडा या ठिकाणी भारतातील पहिल्या AI क्लिनिकचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स GIMS ग्रेटर नोएडा या ठिकाणी भारतातील पहिल्या AI क्लिनिकचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे. या क्लिनिकमध्ये AI आणि जेनेटिक स्क्रीनिंगच्या मदतीने कर्करोग, हृदयविकार, किडनी आणि लिव्हर यांसारख्या गंभीर आजारांचे निदान व उपचार केले जाणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ आहेत. आनंदीबेन पटेल राज्यपाल आहेत आणि लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. पुढील प्रश्न आहे, नुकतंच निधन झालेल्या डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या बाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पर्याय ड वरीलपैकी सर्व योग्य. 1981 साली माधव गाडगीळ यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांचं आत्मचरित्र आपण पाहिलं तर अ वॉक अप द हिल हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि त्यांना 2006 मध्ये किंवा 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आहे. लक्षात असू द्या, वरीलपैकी सर्व योग्य हे त्यांच्याबाबतचा योग्य पर्याय आपण या ठिकाणी निवडलेला आहे. थोडीशी एक्स्ट्रा माहिती जर आपण पाहिली तर जन्म झाला होता 23 मे 1942 मध्ये पुणे या ठिकाणी. निधन झालेलं आहे 7 जानेवारी 2026 मध्ये. त्यांना एक महत्त्वाचा पुरस्कार आहे, त्याचं नाव आहे बघा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 हा त्यांना प्राप्त आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा, नुकतंच प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर नुकतंच प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारीला, पर्याय क 9 जानेवारीला साजरा करण्यात आला. आता तो का केला जातो? तर महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते, तर त्याच्या निमित्त दरवर्षी 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस हा साजरा करण्यात येतो. ते 9 जानेवारीला भारतात परतले होते दक्षिण आफ्रिकेतून. वर्ष आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये केव्हा परतले होते ते वर्ष आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी केलेल्या योगदानाची दखल घेण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस हा साजरा केला जातो. या प्रवासी भारतीय दिवसाला NRI दिन म्हणून देखील ओळखले जाते. काय तर NRI दिवस. एक प्रश्न विचारला जातो, प्रवासी भारतीय दिवस संमेलन, प्रवासी भारतीय दिवस संमेलन हे यावर एक प्रश्न विचारला जातो. तर गेल्या वर्षीचं 2025 मध्ये 18वं प्रवासी भारतीय दिवस संमेलन पार पडलं 2025 मध्ये. त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आयोजन हे करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न आहे चौथा, ऑपरेशन स्माईल 12 ही मोहीम कोणत्या राज्यातील पोलिसांनी सुरू केली आहे? तर ऑपरेशन स्माईल 12 ही मोहीम तेलंगणा राज्यातील पोलिसांनी सुरू केलेली आहे. सायबराबाद, हैदराबाद या ठिकाणी 12 विशेष पथके ही तयार करण्यात आलेली आहेत यासाठी, आणि या पथकांमध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलचा समावेश करण्यात आलेला आहे. आता यामागचा उद्देश काय आहे? तर हरवलेल्या, भटकलेल्या किंवा बालकामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांना शोधणे हा ऑपरेशन स्माईलचा मुख्य हेतू आहे. आणि ही जी काही मोहीम आहे तर ती तेलंगणा राज्यामध्ये पोलिसांनी राबवलेली आहे. पुढील प्रश्न आहे पाचवा, डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेल्या ग्रीनलँडबद्दलचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर ग्रीनलँडबद्दलचा चुकीचा पर्याय निवडायचा आहे म्हणजे उत्तर असणारे पर्याय ब राजधानी कोपनहेगन. ग्रीनलँडची राजधानी कोपनहेगन नाही, तर ग्रीनलँडची राजधानी आहे नुक. नुक ही ग्रीनलँडची राजधानी आहे, लक्षात असू द्या. कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी आहे. आता दावा कोणी केलेला आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला आहे ग्रीनलँडवर. व्हेनेझुएलाचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत बघा, तर त्या राष्ट्राध्यक्षाला देखील त्यांनी अटक केलेली आहे. मादुरो असं त्यांचं नाव आहे, निकोलस मादुरो. त्यांना अमेरिकेने अटक केलेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी
नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्याचं उत्तर मी कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हेनेझुएलाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत. तर ग्रीनलँडबद्दल जर आपण माहिती पाहिली तर ग्रीनलँड हे बघा जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँड हे डेन्मार्क देशाचा भाग आहे. खंड जर आपण पाहिला तर उत्तर अमेरिका या खंडामध्ये येते ग्रीनलँड. 80% भाग हा जवळपास बर्फाने आच्छादलेला आहे. क्षेत्रफळ आपण पाहिलं तर 21 लाख चौकिमी एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. आणि डेन्मार्क आणि USA हे जे काही दोन देश आहेत बघा, तर ते दोन्ही देश नाटोचे सदस्य आहेत. पुढील प्रश्न आहे 6वा. नुकतंच DRDOचा कितवा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला. तर DRDOचा पर्याय क 68वा स्थापना दिवस हा नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे. DRDOचा जर आपण फुल फॉर्म पाहिला तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा DRDOचा फुल फॉर्म आहे. 1 जानेवारी 1958 साली DRDOची स्थापना झाली होती आणि नवी दिल्ली या ठिकाणी DRDOचं मुख्यालय आहे. अध्यक्ष विचारले तर DRDOचे अध्यक्ष लक्षात ठेवायचे आहेत, समीर व्ही कामत हे DRDOचे अध्यक्ष आहेत. पुढील प्रश्न आहे 7वा. उदासीन भक्त योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे. तर उदासीन भक्त योजना खालीलपैकी बघा पर्याय आसाम. आसाम राज्य सरकारने सुरू केली आहे. सुरुवात केव्हा झाली. 2 जानेवारी 2026 रोजी सुरुवात झालेली आहे. पूर्ण नाव काय आहे तर फायनान्शियल असिस्टन्स स्कीम फॉर उदासीन भारत अशी ही उदासीन भक्त योजनेचं पूर्ण नाव आहे. उदासीनचा अर्थ नक्की काय होतो तर जग सांस्कारिक गोष्टीपासून अलिप्त असा बघा उदासीनचा अर्थ होतो. प्रत्येक लाभार्थ्याला ₹1500 मासिक हे मिळणार असून याची सुरुवात ही हेमंता बिस्वा शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत बघा तर यांनी केलेले आहे. 8वा प्रश्न आहे WHO फार्माकोव्हिजिलन्स डेटाबेसमध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे. तर भारत यामध्ये 8व्या स्थानावर आहे. कितव्या 8व्या स्थानावर. आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे. 10 वर्षांपूर्वी भारताचा क्रमांक कितवा होता तर 123वा क्रमांकावर होता भारत 10 वर्षांपूर्वी. WHOच्या प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल ड्रग मॉनिटरिंगमध्ये भारत हा बघा 1998 पासून सदस्य देश आहे. यामागचा उद्देश काय आहे तर सुरक्षितता वाढवणे आणि औषधे सुरक्षित करण्यासाठी जागतिक डेटाबेसमध्ये योगदान देणे हा यामागचा उद्देश आहे. आता WHO यावर 2 प्रश्न विचारले जातात. एक स्थापना विचारली जाते आणि मुख्यालय विचारलं जातं. तर स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948 रोजी. जो काही 7 एप्रिल हा स्थापना दिवस आहे बघा तर तो जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी WHOचं मुख्यालय आहे. टेड्रस गॅब्रायसस हे सध्या WHOचे महासंचालक आहेत. पुढील प्रश्न आहे बायो बिटुमेनचं व्यावसायिक उत्पादन करणारा भारत हा कितवा देश ठरला आहे. तर बायो बिटुमेनचा व्यावसायिक उत्पादन करणारा भारत हा पहिला देश ठरलेला बघा पहिला देश. रस्ते बांधणीसाठी व्यावसायिक स्तरावर बायो बिटुमेन तयार करणारा प्रथम देश जर आपण पाहिला तर तो आहे बघा पहिला देश आपला भारत आहे. भारत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे जे काही आहे तर ते CRRI यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे विकसित केलेले आहे. लक्षात असू द्या CSIR आणि CRRI यांनी हे विकसित केलेले आहे. IIPचा फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम असा IIPचा फुल फॉर्म आहे. हे जे काही आहे बायोबिटुमेन तर ते प्रामुख्याने पायरोलिसिस प्रक्रियेद्वारे शेतीच्या अवशेषांपासून बनवले जाते आणि ते रस्ते बांधण्यासाठी वापरले जाते. पुढील प्रश्न आहे संगीत कलानिधी पुरस्कार 2025 हा खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला. तर RK श्रीरामकुमार यांना बघा संगीत कलानिधी पुरस्कार 2025 हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. हे जे काही RK श्रीरामकुमार आहेत तर ते व्हायलिन वादक आहेत. कोण आहेत व्हायलिन वादक आहेत. कर्नाटक संगीतातील उत्कृष्टतेसाठी दिला जातो हा पुरस्कार संगीत कलानिधी पुरस्कार. याची स्थापना झाली होती 1942 मध्ये किंवा 1942 मध्ये स्थापना झाली होती. मद्रास संगीत अकादमीने याची स्थापना ही केली होती. पुढील प्रश्न आहे नुकताच राष्ट्रीय हिंदी दिवस काय राष्ट्रीय हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला. तर राष्ट्रीय हिंदी दिवस हा पर्याय 10 जानेवारीला किंवा 10 जानेवारीला राष्ट्रीय हिंदी दिवस हा साजरा करण्यात आला. तरी राष्ट्रीय नाही.
राष्ट्रीय हा 14ला केला जातो, 14ला. प्रश्न बरोबर आहे, जागतिकच आहे. तर जागतिक हिंदी दिवस हा दरवर्षी 10 जानेवारीला साजरा केला जातो आणि राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबरला साजरा केला जातो. क्षमा असावी, चुकले त्याबद्दल. याची सुरुवात केव्हा झाली तर 2006 साली बघा जागतिक हिंदी दिवसाची सुरुवात ही झालेली आहे. त्याचं कारण तर 1975 भरलेल्या नागपूरमध्ये 1975 नागपूर येथे झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ बघा दरवर्षी जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारीला साजरा केला जातो आणि 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस हा साजरा केला जातो. या नागपूरमध्ये भरलेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या उद्घाटन कोणी केले होते तर इंदिरा गांधी यांनी बघा त्याचं उद्घाटन हे केलं होतं. जगभरामध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे हा यामागचा उद्देश आहे. पुढील प्रश्न आहे, संस्कार शाळा हा मूल्याधारित शिक्षण कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे तर बघा संस्कार शाळा हा मूल्याधारित शिक्षण कार्यक्रम हा पर्याय ड आसाम राज्य सरकारने सुरू केलेला आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर लक्ष्मण प्रसाद आचार्य जे आसामचे राज्यपाल आहेत तर यांच्या हस्ते याचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे. वयोगट जर आपण पाहिलं तर 4 ते 14 वर्षाची मुले यामध्ये सहभागी असणार आहेत. उद्देश आहे औपचारिक शिक्षणासोबत नैतिक शिक्षण जोडणे आणि मुलांमध्ये नैतिकता, करुणा, शिस्त व भारतीय मूल्ये रुजवणे हा यामागचा उद्देश आहे. पुढील प्रश्न आहे 5वा, जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे सेवा खालीलपैकी कोणती बनली तर भारतीय रेल्वे सेवा ही बघा जगातील सर्वात मोठी विद्युतीकृत रेल्वे सेवा बनलेली आहे. सध्या रेल्वे मंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव हे सध्या भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. पुढील प्रश्न आहे 6वा, संगम कुमार साहू कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत तर पटना उच्च न्यायालयाचे संगम कुमार साहू हे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. पुढील प्रश्न आहे 7वा, उंगल कानवाई सोलुंगल हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे तर तमिळनाडू. पर्याय ड तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केला आहे उंगल कानवाई सोलुंगल कार्यक्रम. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत एम.के. स्टॅलिन. चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे 8वा आणि शेवटचा प्रश्न, तर नुकतंच प्रकाशित झालेले हिस्ट्री डॅट इंडिया इग्नोर हे पुस्तक कोणाचे आहे तर ते आहे बघा पर्याय क प्रेमप्रकाश यांचं ते पुस्तक आहे हिस्ट्री डॅट इंडिया इग्नोर हे पुस्तक जे नुकतंच प्रकाशित झालेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.